दुसऱ्या ब्रह्मास्त्राची म्हणजे कायमस्वरूपी संरक्षण निधीची माहिती पूर्वीच्या काही माहिती सत्रात सांगितली आहे. पण त्याला नागरिकांच्या हातातील ब्रह्मास्त्र का म्हणावे लागेल ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. पण त्या अगोदर कायमस्वरूपी संरक्षण निधी म्हणजे काय ते पाहू. कायमस्वरूपीचा अर्थ केंद्रात कोणत्याही पक्षाचे किंवा आघाडीचे सरकार असले तरी या निधीचे अस्तित्व नागरिकांनी कायम ठेवले पाहिजे व या निधीला दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघ कधीही आटता कामा नये. चीनने भारतावर करायच्या मोठ्या आक्रमणाचा मुहूर्त किती साली आहे हे आपल्याला किंवा कोणालाही माहीत नाही. फक्त चीनमध्ये काही काळापूर्वी जोरात चर्चिली जाणारी वॉर कॅलेंडरची चर्चा म्हणजे कविकल्पना नाही हे ठामपणे समजणे गरजेचे आहे. चीनची भीती असलेल्या ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, जपान यांच्या तुलनेत हे ब्रह्मास्त्र नाही तर शत्रूला आक्रमणापासून परावृत्त करू शकणारे हे ब्रह्मास्त्र जगात फक्त भारतीय नागरिकांच्याच हातात आहे. कसे ते पुढील माहिती सत्रात पाहू. जय हिंद.